ह्यावेळेस थांब, पुढच्या इलेक्शनला तूच उमेदवार. मग त्यावेळेस माझा वाईट शब्द. नाही वाटलं? तर भाऊ माझ्यासाठी सर्वच आहे. मी भाऊंमुळे आज मी या लेवलपर्यंत मी पोहोचलो राजकारणात. आज उमेदवार म्हणून उभा आहे, योग अध्यक्ष झालो, मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष होतो. 2017ला ज्यावेळेस आमच्या आई नगरसेविका झाल्या त्यावेळेसच ठरवलं होतं की 22चं इलेक्शन आपण उभं राहणार. आज 2025 आहे. 2025 पर्यंत मी माझी खूप तयारी केलेली आहे. तुमचे सासरे तुमच्या विरोधात उभे राहणार आहेत? नाही, काय नाही, काय प्लॅन आहे? नाही. सासऱ्याने मला कधी विरोध करणार नाही. त्यांना 70% मतदार हा आपला युवक आहे. भारतातल्या प्रत्येक मतदाराला माझी विनंती आहे की मतदानाचा हक्क कधीच गमावू नका. आज तुमचं एक मत खूप काही करू शकतं. ते खड्डे आम्ही मोजले होते, ऑन पेपर मोजले होते, प्रत्येक कॉलनीचे खड्डे आम्ही. तर त्यातला एक रस्ता होता, 45 खड्डे होते. कॉन्क्रिटीकरणाचा बेनिफिट असा आहे की ते तुमचं लॉंग टर्म चालतं. तुम्हाला 10-15 वर्षे, मिनिमम 15 वर्ष तुम्हाला काय बघायची गरज पडत नाही मागं. लक्ष्मण भाऊ एक नेक्स्ट लेवल माणूस होता. त्यांच्यासारखं कोणच नाही. विरोधकांना एक छोटासा संदेश देईल की एकदा आरशा पुढे उभं राहावा आणि आरशाला विचारा की तू काय केलंस राटणीसाठी, तू काय केलं प्रभागासाठी, कुठल्या बेसवरती तू उभा आहे, एवढंच विचारा. आणि जर तिकडून तुमच्या अंतरात्मा जर बोलली की हा बाबा मी खरंच कामं केली, खरंच माझ्या पाठपुराव्यामुळे ही कामं झाली, तर तुम्ही इलेक्शन लढवा ना. आपण म्हणतो ना पावसाळी बेडकं खूप आहेत ज्यांना फक्त इलेक्शन आलं की हे जागे होतात. मग इलेक्शन डिक्लेअर झालं की लगेच मग यांचे फ्लेक्स लागणार, लगेच मग यांचे कार्यक्रम जाणार, लगेच मग हे फोटोशूट करणार, व्हिडिओ शूट करणार. आणि बरं काही तर अशी आहेत ना, तर कुठं रस्त्याचं डांबरीकरण असेल तर त्यांनी जायचं, हे जाते तिथं जाऊन असं थांबणार, फोटो काढणार, मग परत टाकणार की आमच्या सहकार्याने असं झालं. अरे आहे कोण, तुझ्याकडे पदवी काय आहे?